सुरुवात करूया अशा एका योद्ध्याच्या कहाणीने। शिवजयंती निमित्त आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तुम्हाला माहिती आहे का, शिवाजी महाराजांनी फक्त हातात तलवार घेतली नाही, तर त्यांनी इतिहास बदलला। आणि अजून एक गोष्ट, आपण ज्या दिवशी शिवजयंती साजरी करतो त्याची सुरुवात ज्योतिबा फुले यांनी 1880 मध्ये आयोजित केली होती। आज आपण पाहणार आहोत शिवाजी महाराजांचे सैनिकी कौशल्य, गनिमी कावा पद्धत, नेतृत्वाचे रहस्य आणि शिवजयंतीचा इतिहास। हे ऐकून तुम्हाला खरी प्रेरणा मिळेल। लहान शिवाजी महाराज म्हणजे जिजाऊ साहेबांच्या डोळ्यासमोर फक्त लहान मुलगा नव्हता, ती स्वराज्याचे भविष्य होते। तलवारबाजी, घोड्यावर बसणे, किल्ल्यांचे निरीक्षण सगळं हे त्यांच्या आईंच्या शिकवणीतून घडत होते। जिजाऊ साहेब म्हणायच्या, तुम्ही फक्त स्वतःसाठी लढणार नाहीत, तुम्ही लोकांसाठी लढा। या शौर्याने त्यांना पुढे मुघल आणि आदिलशाही साम्राज्याशी लढायला तयार केले। कल्पना करा, रात्री काळोख, शत्रूचा विशाल सैन्य पुढे चालतोय आणि अचानक लहान मराठा संघ एकदम हल्ला करतो। यालाच म्हणतात गनिमी कावा। इंग्लिशमध्ये ह्याला सरप्राईज अटॅक असे म्हणतात। उदाहरणार्थ पावनखिंड, 10 मावळ्यांनी हजारो शत्रूला रोखले। सुरतची लूट, व्यापारी मार्गावर अचानक हल्ला, संपत्ती सुरक्षित केली। यातून आपण हे शिकतो, छोटी टीम ही योग्य स्ट्रॅटर्जी, त्याचबरोबर धैर्य, त्याचबरोबर भौगोलिक ॲडव्हान्टेज वापरून इतिहास बदलू शकते। प्रतापगडची लढाई, शत्रूंचा विशाल सैन्य, पण शिवरायांनी योजना आखली, लहान संघाने रात्रभर अडथळा निर्माण केला आणि विजय मिळवला। हा धडा सांगतो की बुद्धिमत्ता आणि धैर्य कधीही कमकुवत नाही। हेही समजून घेणं गरजेचं आहे, जिंकायला तलवार पुरेशी नाही, डोक्याचा वापर त्याचबरोबर मनाची ताकदही गरजेची आहे। शिवाजी महाराज हे फक्त योद्धे नव्हते, तर प्रेरणादायी नेता होते। त्यांनी प्रत्येक मावळ्याला प्रशिक्षण दिलं, विश्वास दिला, त्यांच्या मनात आदर निर्माण केला। त्यांनी शिकवलं, जर तुमच्या मनात लोकांचं भलं करण्याची इच्छा असेल तर तुम्ही अगदी मोठ्या शत्रूला देखील हरवू शकता। फक्त लढायला जाणं पुरेसं नाही, तर सैनिकी सुधारणा, रणनीती, नव्या कल्पना हे देखील महत्त्वाचे आहे। शिवाजी महाराजांनी किल्ल्याची रचना सुधारली, गनिमी कावा पद्धत वापरली। ह्याचाच अर्थ इनोव्हेशन आणि अभ्यास यशाचे मूलमंत्र आहे। शिवरायांच्या नेतृत्वामुळे मराठा साम्राज्य उभे राहिले, हिंदवी स्वराज्य स्थापित झाले। शिवाजी महाराजांचा जीवनधडा सांगतो, धैर्य ठेवा, शिस्त पाळा, लोकांचं भलं पहा आणि प्रत्येक संकटाला सुवर्ण संधी समजा। हे शिकून आपण आपल्या आयुष्यात छोट्या संधीमधून मोठा बदल निर्माण करू शकतो। शिवजयंतीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा। या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं जरी नॉलेज किंवा मोटिवेशन मिळालं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा। आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं स्वामी कुटुंब वाढवण्यासाठी आपलं चॅनल शेअर करा। जय भवानी, जय शिवाजी, श्री स्वामी समर्थ।